बसायला असं. तेव्हा तर लय गोड वाटत होतं हसायला. हसायला अरे बापरे, माझी माय आली रे बाबा. तरी मी म्हणून नाही का माझी माय कुठं बसली, माझी माय कुठं बसली. माझ्या मायला कार्यकर्त्यांना विनंती आहे का खुर्ची द्या माझ्या मायला तिथे बसायला. माय तिथं बसतो, ते खुर्ची द्या दादा तिथं. तुम्ही बाकीच्या इथं खाली बसा, मायला खुर्ची दे तिथं साईडला. कारण मायला माझा कार्यक्रम बघायला भेटत नाही. नागपूर माझ्या गाडीत बसून आली जबरदस्तीने. म्हणजे मला तुझा कार्यक्रम बघायचा आहे. मी म्हटलं इथून एक नेतो, पण इथून तुझ्या दुसऱ्या पोराला सांग, तुझ्या पोरीला सांग, मी तुला इथून नेणार नाही. देवा ती बस मा खुर्ची आहे बसायला तिला. म्हणून म्हणायचं आहे माय अशी बस मला दिसली पाहिजे जरा. चेतावणी देऊ नका अम्मा बहुत जनाला. चेतावणी देऊ नका अम्मा बहुत जनाला. हे माझी मोठी बहीण आहे, काही दिवसात मरणार आहे. हो खरं मरणार आहे. म्हणजे तिचे दोन्ही हॉल गेलेले आहे. ते आई कशी तरी जिवंत आमच्या प्रेमापोटी, पण तरी मला 10 वर्ष मरू नको अजून. तरी मी विचार कोणाचे पैसे देत का नाही देत म्हणून. आणि लवकर मरू नको बस इथं. म्हणून म्हणायचं आहे की चेतावणी देऊ नका अम्मा बोलता जनाला. हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला. त्यावेळेस लागत तुम्हाला घोडे, घोडे त्यावेळेस लागत तुम्हाला घोडे बसायला. तेव्हा तर लय गोड वाटत होतं हसायला. हसायला आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. बसायला आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. मग तुम्ही का लागले रुसायला. रुसायला आता आम्ही हसणार, कोणी रडू शकणार नाही. अरे बाबासाहेबांना दिलेली घटना कोणी मैचा लाल खोडू शकणार नाही. माझे मोठे बंधू भाई दीपक मेटांगे ज्यांचं एक गीत तुमच्या समोर सादर करत आहोत. ते जिथं कुठं असतील त्यांनी स्टेजवर येऊन बसावं. जेवढे माझे अमरावतीतले भाऊ आलेले आहे, माझे भाईचे मित्र, सर्व माझे थोरात कंपनी, मेटांगे कंपनी, जेवढे मालटेकडीवरून इकडून तिकडून जेवढे आले असतील, गोपालनगर, साईनगर, सगळे माझे रिश्तेदार जेवढे आले असतील सगळ्यांचे मनापासून आभार मानते. म्हणून म्हणायचं आहे की गुलाम बनके जीवोगे तो कुत्ता समजकर लात मारेगी दुनिया. लात मारेगी दुनिया. गुलाम बनके जीवोगे तो कुत्ता समझकर लात मारेगी ये दुनिया. अरे बाजारू बनके जीवोगे तो यूज कर कर फेंक देगी ये दुनिया. अरे एक बार बाबा साहब के माय डुगू डुगू हे माझ्या बहिणीची नात म्हणजे माझी नात आहे. माझ्या मोठ्या मुलाची मुलगी आहे सुमित थोरात, त्याची मुलगी आहे. तिनं मला 100 रुपये दिले. वारे डुगू डुगू क्या बात है. गुलाम बनके जियोगे तो कुत्ता समझकर लात मारेगी दुनिया. बाजारू बनके जियोगे तो यूज कर कर फेंक देगी दुनिया. अरे एक बार बाबा साहब की औलाद बनके तो देख, शेर समझकर सलाम ठोकेगी ये दुनिया. घटना बदलने वालों को, घटना बदलने वालों को हमने समझाया प्यार से. घर छेड़ोगे संविधान को, घर छेड़ोगे संविधान को, काट डालेंगे तलवार.
भाई मेरे को दे। मेरे भाई अटल इनके जानिब से 500 रुपये आए, बहुत बहुत शुक्रिया। और भाई दीपक महाराष्ट्र युवा सेना जिल्हाध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष भाई दीपक मटांगे यांच्याकडून सुद्धा पुढे पार्टीला 500 रुपये आलेले आहेत। घर छेडोगे संविधान को, घर छेडोगे संविधान को। कोणाकोणाला माहिती हात वर करा, जिवंत आहे का नाही ते बघ तुम्ही, क्या बात आहे। 1956 मध्ये गेले बाबासाहेबांना पुरस्कार मिळाला, भारतरत्न पुरस्कार मिळाला 1990 मध्ये। म्हणजे किती वर्षाला माई साहेब जेव्हा बाबासाहेब मरण पावले त्याच्यानंतर 1990 मध्ये व्हीपी सिंगचं जेव्हा सरकार होतं तेव्हा माई साहेब पुरस्कार घेण्यासाठी गेले। माझं म्हणणं आहे तुम्ही 4 प्रेमाचे गाणे गाणाऱ्या लता मंगेशकरला जिवंतपणे भारतरत्न देतात, 1 चेंडू आणि 2 दांडू खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरला तुम्ही जिवंतपणे भारतरत्न देता। अरे 4 प्रेमाचे गाणे गाणाऱ्या लता मंगेशकरला जर भारतरत्न देत असाल, 1 चेंडू 2 दांडू खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरला जर भारतरत्न देत असाल तर माझं जोडो हो बाबासाहेबांचा भारतरत्न वापस घ्या। आम्हाला भारतरत्नाची गरज नाही, भारतरत्न नाही, बाबासाहेब विश्वरत्न आहे, आम्हाला तुमच्या भारतरत्नाची गरज नाही। कर छेडोगे संविधान को, कर छेडोगे संविधान को। मारायला भेट नाही। तुम्हाला पहिले सांगितलं 4 दिवस बकरी बनून जगल्यापेक्षा 1 दिवस वाघीण बनून मरेल मी। आता तुम्हाला माहित आहे 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन झालं, कोणाकोणाला माहित आहे? हा, राम मंदिराचं उद्घाटन झालं, माझ्या शुभेच्छा आहे हिंदू लोकांना। तुमच्या राम मंदिराचं उद्घाटन झालं, अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं, माझ्या शुभेच्छा आहे तुम्हाला, माझा तुम्हाला विरोध नाही। आम्हाला वाटते की आमचे बुद्धविहार झालं पाहिजे, तुम्हालाही वाटते बरोबर, पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे अयोध्यामध्ये जेव्हा मुखानन झालं तर तिथं फक्त आणि फक्त बुद्धाच्या मूर्त्या निघाल्या बरोबर। जेव्हा तिथं, कारण ते साकेत नगरी आहे, तिथं फक्त आणि फक्त बुद्धाच्या मूर्त्या निघाल्या, कारण तिथं बाबरी मस्जिद होती, बाबरी मस्जिदला बाहेर कुठेतरी जागा दिली। म्हणजे माझं म्हणणं होतं तुम्ही जसं राम मंदिराचं उद्घाटन केलं 22 तारखेला, एवढं मोठं हवे त्याला 135 काय किती करोड लावले मला माहित नाही, 5 एकरामध्ये बाबरी मस्जिदचं होतं, तर माझं म्हणणं होतं बाबरी मस्जिदचं उद्घाटन करायला पाहिजे होतं, बरोबर की नाही? तुम्ही भारताचे पंतप्रधान, तुम्ही कशाला जातन पात मानता? तुमच्यासाठी हिंदू मुसलमान सिख ईसाई सगळे एक पाहिजे ना, बरोबर की नाही? म्हणून म्हणायचं की टूट जाते थे रिश्ते नाते, छूट जाती थी देश की माया, उन जातिवाद के दंगों में कितने के सर पर से उठ जाता था साया, उन 3 जजों ने स्टडी करके कायदा मेरे बाप का ध्यान में लिया, ना राम ने किया ना रहीम ने किया, उस अयोध्या का फैसला मेरे भीमराज के संविधान ने किया। कारण माझं म्हणणं आहे तुमचं राम मंदिर झालं, माझ्या शुभेच्छा आहे तुम्हाला, राम मंदिर झालं पाहिजे, पण तुम्ही राम मंदिराचं श्रेय फक्त तुम्ही राजकारणी लोकांना, स्टन लोक मोदीनं केलं, मोदीनं काय आपली शेती विकून केलं का? मोदीनं आपल्या बापाची शेती विकली, राम मंदिर बांधलं का? सगळ्यांनी लक्षात घ्यावं की राम मंदिरामध्ये या भारतातले जेवढे लोक आहेत त्या प्रत्येक माणसाचा खून आणि पसीना सामील आहे। कसा सामील आहे मी तुम्हाला सांगतो। काल पेट्रोलचे भाव काय होते, आज पेट्रोलचे भाव काय आहे? काल सिलेंडर कितीचं होतं, आज सिलेंडर कितीचं आहे, बरोबर? आणि हे जीएसटी लावली, जीएसटी आम्ही गरीबापासून तर अमीरापर्यंत भरत आहोत, हा पैसा कुठे जात आहे? मग राम मंदिराला कोण्या मोदीनं पैसे नाही लावले, राम मंदिराला भारतातल्या प्रत्येक माणसाचा 1 रुपया तयार आहे। आणि माझं म्हणणं आहे, अरे मंदिरं बांधू नका रे, मंदिरं बांधल्यानं मंदिराच्या बाहेर भिकारी तयार होतात, स्कूल कॉलेज जर बांधले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे विद्यार्थी तयार होतात। आणि तुम्ही म्हणता मोदीने केलं, सर्वांना मी सांगू इच्छितो की तिथं रामाची एकही मूर्ती निघाली नाही, फक्त भगवान बुद्धाच्या मूर्त्या निघाल्या, तरी 3 जजनं सुप्रीम कोर्टानं तो आदेश दिला की आम्ही सर्व लोकांच्या भावना पाहून तिथं आदेश देतो, बरोबर? सुप्रीम कोर्ट कोणापासून आहे? संविधानापासून। संविधान जर नसतं तर सुप्रीम कोर्ट असतं का? जरा बोलत जा। संविधान जर नसतं तर सुप्रीम कोर्ट असतं का? संविधान आहे म्हणून सुप्रीम कोर्ट आहे, आणि संविधान कोणी लिहिलं? मग संविधान बाबासाहेबांना संविधान लिहिले म्हणून संविधानापासून सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, बाबासाहेब नसते तर संविधान नसतं, संविधान नसतं सुप्रीम कोर्ट नसतं, सुप्रीम कोर्ट
बाबासाहेब बोलले की पंजाबराव माझे पाय दुखत आहे, मी जरा फेरफटका मारून येतो, तुम्ही काय करा याच्यावर एक नजर टाका, मी फिरून येतो. आणि पंजाबराव देशमुखांनी जेव्हा संविधान वाचलं तर पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं. बोलले बाबासाहेब मी तुम्हाला 1% मागायला आलो होतो, तुम्ही 4% इथं मराठा लोकांसाठी टाकलं, खरंच बाबासाहेब तुम्ही महान आहात. बाबासाहेब बोलले, जेव्हा बाबासाहेब होते तेव्हा बाबासाहेब बोलले की आज मराठा लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षणाच्या खिलाफ बाबासाहेब नव्हते. तुम्हाला जेव्हा आरक्षणाची गरज राहील तेव्हा मी राहणार नाही, आज तुम्ही आरक्षण घ्या. तेव्हा मराठा लोक म्हणत होते आम्ही का भिकारी आहो का, मला आरक्षण पाहिजे. आणि आज काय माय घालायला आरक्षण मागता का म्हणता आपले धंदा नाही. आज काय आता कशाला आपले पैसे करून राहिले, आरक्षण पाहिजे. अरे बाबासाहेब म्हणत होते आरक्षण घ्या, कारण आम्ही जातपात करणारे लोक नाही, मी जातपात करणारी बाईनी आहो. हे लोक म्हणतात फक्त आम्ही खरं बोलतो. मी म्हणतो श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. तुम्ही श्रद्धा ठेवा ना. आता मी माझं एक गाणं आहे, त्याच्यावर एक बाई आली म्हणे तुमच्यावर केस करतो. म्हटलं माझ्यावर एक अशा केसा लागल्या, केसा फिसाला घेत नाही. ज्याचा भरोसा देवावर, ज्याचा भरोसा देवावर, ज्याचा भरोसा देवावर, ज्याचा भरोसा देवावर, त्याच्या थुकावर तोंडावर, ज्याचा भरोसा देवावर, त्याचा भरोसा देवावर, त्याचा भरोसा देवावर, त्याच्या थुकावर तोंडावर, त्याचं वारीत टाका, त्याचं वारीत टाका, जित नाही दिसत आंबे. भरोसा देवावर, त्याच्या थुकावर तोंडावर, योग्य आहे का म्हणे. म्हटलं मी तुला कशाला म्हणू, तुम्ही देव माना ना, मी तुम्हाला म्हणत नाही. मद्रास हायकोर्टानं 2019 मध्ये निर्णय दिला, जर आर्टिकल 19 नुसार आम्हाला बाबासाहेबांना अधिकार दिला, तुम्ही जर म्हणता देव आहे तरी तुम्हाला तो अधिकार आहे, आणि आम्ही म्हणतो की देव नाही तोही आम्हाला बाबासाहेबांना अधिकार दिलेला आहे, कारण बाबासाहेबांना समान ठेवलेला आहे. आम्ही म्हटलं त्यांना बाई तू म्हणता की हिंदू लोकांना वाईट वाटते, मी हिंदू लोकांना कशाला म्हणू. हिंदू लोकांनी पूजा करावं, देव मानावं, मी त्यांना म्हणत नाही. मी माझ्या लोकांना म्हणतो आरक्षण तुम्ही घेता, बाबासाहेबांच्या सगळ्या सुविधा तुम्ही घेता. बाबासाहेबांची पहिलीच प्रतिज्ञा आहे ब्रह्म विष्णू महेश यांना मी देव मानणार नाही. मग जर तुम्ही देव मानत असाल ना, नवरात्रामध्ये 10 दिवस देवी देवताच्या पायाला का जात असाल तर तुमच्या तोंडावर थुकाव नाही का. अरे बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं, जर बाबासाहेब नसते तर आज आम्ही कोणीतरी नवरे आमचे शेण काढत राहिले असते ना, आम्ही जागी भांडे घासत राहिलो असतो. पण आज बाबासाहेबांची पुण्य, काल आमच्याकडून खाणं होत, काल आम्हाला खायला मिळत होतं, आज आमच्याकडून खाणं होत नाही. काल आम्हाला खायला मिळत नव्हतं, आज आमच्याकडून खाणं होत नाही. आज एवढा माज आला आम्हाला की बुद्ध विहारात आमच्या वंदनेसाठी जाणं होत नाही. बाबासाहेबांनी आम्हाला एक दिवस दिला होता संडे, मिशन डे, आणि आम्ही त्याचा मटन डे करून टाकला. दिवस निघाला का सगळ्यात पहिले रविवार असला की आमचे नवरे म्हणतात, आईवीन म्हणते एक पावटीन अर्धा किलो मटन जरी भेटलं ना लय झालं म्हणते, काही लेनदेन नाही म्हणते. माय मावल्यानं तुम्हाला सांगतो मी आज नेतो कधी नाही. जर तुमच्या नवऱ्यानं कोणा मनुवाद्याला वोट दिलं ना तर त्याला अंदर नाही किचन मध्ये, आणि आपण अमरावतीवाले बेलनेच म्हणतो बरोबर ना, बेलनं लाटणं, त्याला किचन मध्ये ना त्या बेलण्यानं सुजवा त्याला सांगतो. आई बाबा लोक बेलण्यानं सुजवान, आणि सासूच्या समोर जर म्हटलं समजा तोंड फुकलं दिसलं, सासूचं मन दुखते ना, नाही सासूच्या समोर जायचं, मनाचं काव तुम्ही कुठं पडले हो, मनाचं एवढं तोंड सुजून आले. हो ना. पण बाई म्हणायचं मी सांगून थकली, एवढ्या नका पेत जाऊ म्हणायचं. चला म्हणायचं घरात थोडीशी हळद लावून देतो, कारण सासूचं मन नाही दुखलं पाहिजे. सासूला माहित नाही ना आपलं हरामखोर पोरगा आहे म्हणून. हा बायकोला बरोबर माहिती असते नवरा काय करू शकते काय नाही, म्हणून चालते बेलण्यानं द्यायचं, चालते चालते. कारण आमचं कसं आहे माहिती का माय मावल्यांनो, संडेला बाबासाहेबांना मध्ये एक दिवस दिला होता की त्या मिशन डे केला पाहिजे, प्रत्येक संडेला आपण इथे गेलो पाहिजे विहारात. आमचं विहारात जाणं होतच नाही. बरं माझं जाणं होत नाही, कारण मी तुम्हाला माहित आहे इसगाव के तिसगाव भिकारी को 40 गाव अशी परिस्थिती आहे माझी. कालच मुंबईहून आली, आज इकडे आली, उद्या वाशिमला, आणि 3 दिवसांनी अधिक मुंबईची तिकीट घे 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 असं चालू आहे. म्हणून म्हणतो माय मावल्यांना संडेला तरी विहारात गेलो पाहिजे. माझं विहारात जाणं होत नाही, म्हणून माय मावल्यांना तुमच्या आशीर्वादानं, समाजाच्या आशीर्वादानं माझं विहारात जाणं होत नाही, म्हणून मी माझ्या घरीच बुद्ध विहार बांधलं. उठल्याबरोबर मला बुद्धाचं दर्शन
दर्शन होते. प्रत्येक बाई घरी बुद्धविहार बांधू शकत नाही, पण म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की विहारात जात जा, वंदनेला जात जा, विहाराची देखरेख करत जा, विहाराची साफसफाई करत जा. कारण जरुरी आहे. बाई कशी असते, कारण जेव्हा 1927 मध्ये 14 पेढ्याचा सत्याग्रह झाला, राधाबाई नावाची बाबासाहेब बाई जेव्हा सत्याग्रह झाला, बाबासाहेब पुढे निघाले, राधाबाई त्याच्या मागे निघाले. दगडाचा वर्षाव झाला. राधाबाईच्या पोटात 9 महिन्याचं बाळ, 2 वर्षाचं बाळ तिच्या हाती. दगडाचा वर्षाव झाला. एक दगड 2 वर्षाच्या पोराला लागलं. पोरगं रक्त भांबड झालं. बाबासाहेब बोलले, राधाबाई तुम्ही माघारी फिरा, कारण तुमच्या पोराला दगड लागला, रक्त भांबड झालं. राधाबाई बोलली, बाबासाहेब तुमच्यासाठी हातचं नाही, या पोटातलं जरी मेलं तरी ही राधाबाई मागे हटणार नाही. आम्हाला तुमच्यामध्ये ती राधाबाई बघायची आहे. मला प्रत्येक बाईमध्ये ती राधाबाई बघायची आहे. तुम्ही आज नाही, आज नाही तो कधी नाही. आज जर तुम्ही नाही जागले ना तर आईची शपथ आमच्या तोंडाला गारगण ढुंगणाला झाडू आल्याशिवाय राहणार नाही. खरं सांगतो मी तुम्हाला. जर नाही आलं असं, तुम्हाला असं पाहिजे असं, तर तुम्ही जागा, नवऱ्याला जागा. नेते जाऊ द्या आमचे जिथं गेले तिथे. कुत्तेला आमचे नेते असे आहेत, कुत्ते लढाई जाते है जैसे बोटी के वास्ते वैसे लढते आज के नेता सिर्फ खुर्ची के वास्ते. कुत्ते लड़ाई जाते हैं जैसे बोटी के वास्ते वैसे लड़ते हैं आज के नेता सिर्फ कुर्सी के वास्ते, ना जनता के वास्ते, ना समाज के वास्ते. नाम भीम जी का लेते सिर्फ अपने मतलब के वास्ते. अपने मतलब के लिए इन्होंने समाज की एक ही फोड़ दी. किनारा पाने वाले नाव इन्होंने बीच भोर में छोड़ दी. मेरे भीम जी हमको कैसे नेता मिले, अपने मतलब के लिए अलग अलग चले. यही जय भीम वालों के अस्तित्व में सांप है जहरीले पले. अब तुम्ही बताओ ये गद्दार कैसे आएंगे नीले झंडे तले, कैसे आएंगे नीले झंडे तले. काही बोलतात. आता बघा, खरं सांगितलं म्हणे रामायणामध्ये लिहिलंय म्हणे कुंभकर्ण जेव्हा समुद्रात उभा होत होता म्हणे, समुद्रामध्ये, तो समुद्राचं पाणी समुद्र त्याच्या इथं येत होतं म्हणे, कमरी एवढं. बापा बापा किती मोठं काम असेल ते. आणि म्हणे अरे बापा रे, हे माझ्या खानदानचा किडा होय. या सगळ्यात लाईना, हे माझी सगळ्यात लाईनी आता होय, सगळ्यात लाईनी आता होय. एकच वाचली, 5 होते, 4 गेले. एकच माझ्या बापाच्या खानदानीतली वाचली. मामाईनं, माझ्या बाईनं मला खूप मोठा आशीर्वाद दिला. खूप खूप धन्यवाद. कुंभकर्ण म्हणे झोपत होता म्हणे, तर त्याच्या नाकात म्हणे गधे घोडी चरायला जात होते म्हणे. बाप्पा, हा म्हणजे काय 10 एकराचं फडीत होतं का? आणि म्हणे दाढी करायला म्हणे नावी आला म्हणे दाढी करायला की, आणि त्याचं ते धोपटी बेलण्या सकट म्हणे कुंभकर्णानं साज घेतला म्हणे का, तो धोपटी बेलणी सकट अंदर घुसत होता म्हणे. शाबास, 4ही धाम करून येत होता. सांगा आता, मला हे नाही समजलं त्या कुंभकर्णाचं नाक होतं का कसाऱ्याचा बोगदा होता तेच मला माहिती नाही. एवढं मोठं कसं, गदे जाऊ द्या, घोडे जाऊ द्या, माणसं जाऊ द्या म्हणजे. आणि मग ते पैदा झाले तेव्हा तर बापा बापा काय कामच भारी असेल ते. हा बरोबर की. आता म्हणजे आताच्या बायाला कसं, आताच्या पोरीला 2 लेकरं झाले का काम भारी. आणि माझी माय सांगे मला, माझी माय सांगे म्हणे माझ्या सासूने गाणी म्हणे 21 लेकरं झाले म्हणे. हा अरे बापारे म्हटलं 21. आणि तरी काय म्हणते माझी माय, माझी सासू जवानच होती म्हणते, माझा सासरा मेला म्हणून नाही, माझ्या सासू आधी होत होते. अरे बापा रे म्हटलं 21 काय काम भारी असं म्हटलं त्या माऊलीचं विचारीचं. म्हणे माझ्या सासूने गाणी बाई म्हणे सासरा माय लवकरच मेला माय म्हणे, नाही तर माझा सासरा असता की नाही म्हणे. जवान असतो ती म्हणे माझी सासू. 21 लेकरात जवान म्हटलं तुम्ही सासू, आम्ही एका लेकरात भागड्या होऊन जातो. आता म्हणतात हम पहिले तर होतं हम 2 हमारे 2, आता तर म्हणते हम 2 हमारे 1. एकानंच काम भारी होऊन जाते. नाही रे बापा म्हणजे दुसरं नको. आणि यायची 21, 21, 25, 25 लेकरं होत होते तरी काम भारीच भारीच. अच्छा, पहिले टीव्ही नव्हती घरी, काम नव्हतं माणसाने, काय करते आता कसं टीव्ही मध्ये, मोबाईल मध्ये, इंटरनेट मध्ये जरा टाइम वेस्ट होते, तर जरा दुर्लक्ष. आता तेव्हा टीव्ही नव्हत्या, काही नव्हत्या, घरात राहिलं तर करतील काय. मग बरं झालं त्या टाइमात कोरोना नाही आला. बरं झालं त्या पिरियडला कोरोना नाही आला. मला तर असं वाटतं कोरोना जर आला असता ना, त्याला 7 महिन्यात एका मागे एक म्हणजे 2-2, 3-3, 2-2, 3-3 पैसा करून टाकले असते. म्हणून त्याचं वाढी तटा का महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. पंडित नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. चाचा कहते हैं. पंडित नेहरू म्हणायचे
मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते पण बाबासाहेब म्हणायचे. अबे मेरे चाहने वाले छोड़, तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं. संविधान का तुमच्या बापाची प्रॉपर्टी आहे का रे? हो ना तर. उठले सुटले संविधान बदललं पाहिजे, उठले सुटले संविधान बदललं. तुम्हाला माहिती आहे माझं एवढं एक गाणं गाजलेलं आहे आणि हे गाऊन 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 मी परेशान झाली. जिथं तिथं त्याची फरमाईश येते, इथे आली मला त्याची फरमाईश. आलीस ना. घटना बदलने वालों को हमने समझाया प्यार से, घर छेड़ोगे संविधान को, घर छेड़ोगे संविधान को, घटना लिहिली ना भीमान बाबासाहेबांना घटना लिहिली नाही माय म्हणे. आणि एक तर उठते काय म्हणते बाबासाहेब आमच्या चाकीचे होते म्हणते. आता मी म्हणतो एखाद्या शिवजी आपल्या गेली की नाही, आपल्या कार्यक्रमात गेली तर आपले लोक काय म्हणतात, अंजली भारती बुद्धाची माय आमची. हो ना. महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक संविधान मनोरे माझा लहान भाऊ जिथं कुठं असतील त्यांनी स्टेजवर यावं आणि नाही तर लय मार खाईल तो. काय माय अंजली भारती कलाकाराने हो एका कलाकाराने दिले. माझा लहान भाऊ संविधान मनोरे त्यांनी मला 100 रुपयाला नाही हे 1000 रुपयाला नवाजलं. त्यांना मला खूप खूप धन्यवाद. जय भीम माझे. काय नाव आहे त्याचा? रवनाथ सरदार यांच्याकडून 100 रुपये नाव आणि ग्रामटेके यांच्याकडून 100 रुपये. म्हणजे माझ्या संविधानची सगळी पार्टी आहे, माझीच पार्टी आहे. काय म्हणत होती? काय माय अंजली भारती हो बुद्धात गेली तर म्हणतात माय अंजली भारती आमची सोय ना, बुद्धाची नाही आमचीच आहे माय. आणि मानात गेली तर मानव म्हणतात माय आमचीच अंजली भारती माय. अण्णाभाऊसाठी कशी गात होती म्हणते ते. आणि एखादा शिवजयंतीचा कार्यक्रम घेतला तर मराठा लोक म्हणतात माय अंजली भारती आमची सोय म्हणते. आपली बामणाची नोंद कोण्या महाराची नोंद कोणाची आपल्या माणसाची अवलाद होत हे म्हणा ना. कोणीच म्हणत नाही का अंजली भारती माणसाची अवलाद होत म्हणून. अंजली भारती आमची माय अंजली भारती आमची होत असं तर कोणीतरी म्हणा. म्हणून म्हणायचं आहे आता आमचे लेकर तुम्हाला माहित आहे 14 जानेवारी विद्यापीठ कोणाकोणाला माहित आहे? विद्यापीठ कोणाला माहित आहे? 14 जानेवारी औरंगाबाद. वाचा रे वाचणं महत्वाचं आहे रे. वाचा रे माय मावल्यांनो, खोटं सांगत नाही तुम्हाला. एखाद्या कोणा जत्रेला गेल्या, कोणा खत्रेला गेल्या, एखाद्या लग्नात गेल्या, नवऱ्याला 2 चड्ड्या बनायला आणण्यापेक्षा 1 चड्डी बनायला आणा. पोराले 2 ड्रेस आणण्यापेक्षा 1 ड्रेस आणा. स्वतःला 4 साड्या आणण्यापेक्षा 1च साडी आणा. दिवस निघते. पण येता येता महापुरुषाचं एखादं पुस्तक घेऊन या आणि आपल्या लेकराला वाचायला द्यावं माय मावल्यांना. कारण बाबासाहेब बोलले वाचाल तर वाचाल. आम्हाला बाबासाहेब बोलले वाचाल, आम्हाला ऐकवलं नसं. आम्ही म्हणतो मके लतेची घर लगते जिगर आधे इधर आधे उधर. पहिले तू तो सुधर फिर बोलना आधे इधर आधे उधर. घर में चूहा निकले तो ये डरते हैं संविधान बदला म्हणून म्हणायचं आहे. घर में चूहा निकले तो ये डरते हैं और देश का संविधान बदलने की बात करते मगर बुज़दिल लोग देश पर पैदा नहीं होते. अरे हमें मालूम है कि हिजड़ों से कभी बच्चे पैदा नहीं होते. माय मेल्याच्या बाप्पा आला तर तुझ्या माहितीला हळद होती का रे? फोन लावत होता मला. त्याच्या माहिती हळद होती का? तुझ्या बापा सांग होता का? मनोज राजा गोसावी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक, त्यांचे सुपुत्र सागर गोसावी बाप माय मेल्याचा. तुझी माय पळाली का? दुसरी गेली रे. त्याचा वाडीत टाका घाल
माणूस आला माझ्यापाशी असं? म्हणे हो दीदी म्हणे हा. त्या गांधीबद्दल बोलू नका म्हणे. म्हटलं काहून दादा कुठचा तुमचा बाबासाहेब म्हणे कुठची गांधी. म्हटलं इथेच होती हो ना. दोघं इथलेच होत. म्हटलं गांधी इथले बाबासाहेब इथलेच होत. नाही नाही म्हणे तुम्ही म्हणून राहिल्या म्हणे गांधीबद्दल म्हणून बाबासाहेब कुठं म्हणे तुमचा 1 रुपयावर म्हणे हो. आणि आमचा गांधी कुठं 500च्या नोटावर म्हणे 1000च्या नोटावर म्हणे 100च्या नोटावर म्हणे आणि तुमचा बाबासाहेब फक्त 1 रुपयावर म्हणे. म्हटलं बरं झालं माझा बाबा साहेब 1 रुपयावर आहे. म्हटलं म्हणे कसं काय. म्हटलं तू सांग अरे ज्या गांधीनं जीवनात दारूला तोंड लावलं नाही तुम्ही 500ची नोट घेता आणि त्याला साक्षी ठेवून दारूचे बंपर पेता रे. म्हटलं हा अरे ज्या गांधीनं जीवनात मटणाला तोंड लावलं नाही तुम्ही 1000ची नोट घेता गपाल रविवारी मटणं खाता रे. म्हटलं त्याला साक्षी ठेवतो. ज्या गांधीनं कधी बाईच्या इकडे पाहिलं का नाही पाहिलं अरे बायाही पाशी जातात तर गांधीला साक्षी ठेवता रे 500 घेऊन येऊ दे. हा अरे म्हटलं ज्या दिवशी बाबासाहेब या नोटावर येईल ना या महाराष्ट्रात जेव्हा ज्या दिवशी या भारतात नोटावर येईल ना बाबासाहेब आईची शपथ या भारतातला पुरा भ्रष्टाचार खतम होऊन जाईल जेव्हा बाबासाहेब नोटावर येईल. आणि म्हणे तुमचा म्हणे काय म्हणे दीदी म्हणे नुसतं गोष्टी सांगता म्हणे तुमचा बाबासाहेब म्हणे 1 रुपयावर आमचा गांधी कुठे म्हटले बाय तुमचे गांधी घेतात लोक मटणाच्या दुकानात जातात दारूच्या दुकानात जातात घरी फालतू बायापाशी जातात पण आमचा बाप कुठं जाते. म्हटलं म्हणे कुठं जाते. म्हटलं तुमचं कोणी मेलं म्हणे हो मेलं तर म्हटलं आमचा बाप उठून तुमच्या इथं जाऊन बसते. तुम्हाला माहित आहे ना कोणी मेलं का 1 रुपयाला होतं. आमचा बाप म्हटलं इकडे तिकडे बसत नाही. तुम्हाला जिथं बसायचं तिथं बसा आम्हाला काही लेनदेन नाही. तुमच्या बाय कुठे जाऊन बसा आम्हाला काही लेनदेन नाही. बरोबर की नाही. पण आमचा बाप म्हटलं आमचा बाप उठतं तुमच्या इथं हा आला का तो मेलं कोणी तुमच्या इथं का बसला मेलं कोणी तुमच्या इथं का बसला. अरे म्हटलं बाबासाहेब आम्हाला नाही पाहिजे. कोण म्हणते की कोणी म्हणते ना भाला ना भाची ना खाऊ पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. कशाला बाबासाहेब नोटावर पाहिजे. लोक 500ची नोट घेतात दारूच्या दुकानात जातात मटणाच्या दुकानात जातात. बरोबर की नाही. कशाला बाबासाहेब नोटावर पाहिजे. अरे आम्हाला बाबासाहेब नोटावर नाही पाहिजे. सुमित भाऊ थोडा त्यांच्याकडून सप्रेम बेट आलेला आहे. तो कुठं गेला आपली ऑटो घालायला. तो कुठं गेला. तो 500चा बेटा आहे का तो गेला आणि तुला कसे पैसे वाटणार ना हरामखोर कुठला. म्हणे दीदी म्हणे ओ माय मेटांगीन बाई ओ मेटांगीन बाई तुमचा टीव्ही आमच्या भावाला पाहू द्या. अहो बाबूला आतमध्ये घ्या गोत्या बाहेर बाय. ह्या सगळ्या बाया म्हणत आहे आपली वहिनी वय सगळ्याची सगळं म्हणता की नाही बाबूला आतमध्ये घ्या. शेजारी बाई तुमचा टीव्ही आम्हाला सगळ्याला पाहू द्या म्हणजे बायाला फक्त. संविधान बदललं नाही पाहिजे याच्यावर 200 रुपये. हे माझे मोठे बंधू भाई दीपक मेटांगे यांच्या पत्नी पूजा वहिनी म्हणजे नावाच्याच फक्त वहिनी आहे ऍक्च्युली माझ्या आईसारखे आहे. माझ्या खानदानीतला मोठा ज्येष्ठ पुत्र राहुल भाई थोरात यांच्याकडून 500 रुपये आले. थोडी त्यांनी मला 500 रुपये दिले. खूप खूप धन्यवाद. किती शोभला असता भीम नोटावर. कोणी म्हणते ना भाला ना भरची ना घाव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. रक्तामध्ये भीमराव असते का असते. रक्तामध्ये भीमराव रक्तामध्ये आपला बाप असते. रक्तामध्ये आपल्या बापाचा DNA असते. पांढरी 75 असते. रक्तामध्ये आपल्या बापाच्या बिमाऱ्या असते. बरोबर की नाही. रक्तामध्ये बाबासाहेब नसते. बाबासाहेब आपल्या डोक्यामध्ये आहे. हे बात आहे. बाबासाहेब रक्तामध्ये नाही राहू शकत कारण रक्त आम्ही ज्यानं पैदा केलं त्याचं रक्त आमच्या अंगात आहे. बाबासाहेबाचं रक्त कसं ना भाला ना भरची ना घाव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. आम्हाला काऊन नाही पाहिजे भाला भरची. तुम्ही सांगा बरं भाला ठेवतो संघ भरची ठेवतो संघ आहेच. तुम्हाला माहिती आहे 2006 मध्ये जेव्हा खैलांजी घडली त्या प्रियंकावर एवढा अन्याय अत्याचार झाला. तिच्या हाती जर एखादा अवजार असतं ते तर मेली असती. दोघं तिघं तर घेऊन गेली असती. बाबा गेली असती की नाही. माझं काम तर लय भारी आहे. आईची शपथ माझ्या मागं 15-20 जण जर लागले ना काही नाही झालं ना माझ्याच्यानं 10-12 जणांचे तर सामान्यच कापून टाकतो. नपुंसकची जिंदगी जीते रहो साले जिंदगी भर अंजली भारती का नाम लेते रहो. अभी काय अभी खच त्याच्यासाठी ठेवतो मी. भाला ना भरची ना घाव पाहिजे. काऊन नाही पाहिजे आम्हाला. आमच्या संरक्षणासाठी आम्हाला तलवार पाहिजे भालाही पाहिजे. कोणी आमच्या मागा लागली. एक माझी बहीण रात्री 11:30 वाजता कामावून घरी येते. घरी येता तिच्या मागे 4-5 गुंडे प्रकृतीचे कोणीतरी लागतात. तिला असं वाटते का हे गुंड प्रकृतीचे लोक माझ्या मागे लागले आता हे माझ्या संग काहीतरी वाईट कृत्य
घेतात. रात्र निघून जाते, दिवस निघते, बाई घराच्या बाहेर निघते. घराच्या बाहेर निघते आणि तिथून म्हणते, दादा धन्यवाद रे, तू माझा जीव वाचवला. तो मुलगा म्हणते, ताई जाण्या पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तूही एकटी, मीही एकटा. तूही जवान, मीही जवान. तूही सुंदर, मीही सुंदर. त्याच्या जागी जर मीच तुझ्यावर बलात्कार केला असता तर अर्ध्या रात्री 12 वाजता कोण्या विश्वासाने तू माझ्या घरात घुसली? काही विचार नाही, आव नाही, कोण घरात आहे माहित नाही, माझ्या घरावर हात दिला. तेव्हा ती मुलगी बोलली, अरे नाही रे दादा, मी तशी तुझ्या घरात आली नाही. अरे धावता धावता मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं. जेव्हा तुझ्या खिडकीतून मी खोलून वाकून बघितलं तेव्हा मी तुझ्या घरात आली. तेव्हा मुलगा म्हणते, खिडकीतून तू असं काय बघितलं? डायरेक्ट अर्ध्या रात्रीत माझ्या घरात घुसली. तेव्हा ते म्हणते, अरे धावता धावता मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं. आता माझं काही खरं नाही. हे हरामखोर माझी इज्जत घेतील, मला कुठं तोंड दाखवायला लायक ठेवतील नाही. अरे धावता धावता तेव्हा तुझ्या खिडकीतून मी वाकून बघितलं. तुझ्या भिंतीवर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसला. आणि ज्या घराच्या भिंतीवर बाबासाहेबांचा फोटो असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासाने मी तुझ्या घरात आली. तेव्हा तो मुलगा बोलला की तू बाबासाहेबांमध्ये काय बघितलं? काय बाबासाहेब वाचला? काय तुला बाबासाहेब समजला? बाबासाहेबाचा फोटो बघितला आणि माझ्या घरात आली. तेव्हा ती मुलगी बोलली, अरे दादा, धर्म आणि संस्कृतीनं बाईला रात्रीपुरतं आणि भाकरीपुरतं वापरलं. पण ज्या दिवशी या देशाचं संविधान माझ्या बाबासाहेबाच्या हाती आलं, आर्टिकल 14 आणि 15 मध्ये एका फटकाऱ्यात बाईला माणसाच्या बरोबरीत आणून बसवलं. आणि तो बाबासाहेब ज्या घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. ते कधी कोणाची इज्जत घेणार नाही. अरे माय बहीण कोणाची असो, SC NT OBC मुसलमान नवे ब्राह्मणाची असो, तिला मान सन्मान आरक्षण संरक्षण मिळावं म्हणून 27 सप्टेंबर 1951 ला पंतप्रधान नेहरूच्या पुतळ्यावर राजीनामा फेकून देणार आमचा बाबासाहेब. आणि तो बाबासाहेब ज्या घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या घरा विश्वासानं मी तुझ्या घरात आली. तेव्हा ती मुलगा बोलला की ताई, आज खऱ्या अर्थाने तुला बाबासाहेब समजला. ज्या दिवशी या देशातल्या प्रत्येक बाईला बाबासाहेब समजेल त्या दिवशी कोणी माय बहिणीवर अन्याय अत्याचार आणि बलात्कार होणार नाही ग माझ्या ताई. बलात्कार होणार नाही. कारण आमचं एखाद्या घरावर जर अशोक चक्र दिसलं तर म्हणतात हे गाणी माय बुद्धाचं घर होय म्हणते. एखाद्या गाडीवर अशोक चक्र दिसलं, माय बुद्धाची गाडी होय ना, आहे की नाही? एखाद्या झोपड्यावर जरी अशोक चक्र दिसलं तर हे गाडी गाणी बुद्धाची होय, गाडी बुद्धाचं होय म्हणते. अरे हराम खरं हो, जसे गाडीवर बुद्ध चक्र दिसलं तर म्हणता की बुद्धाचं घर होय, घरावर दिसलं तर म्हणता बुद्धाचं घर होय. अरे या देशाच्या तिरंग्यावर जेव्हा हम्मचक्र दिलेलं आहे बाबासाहेबांना, तेव्हा हा का म्हणत नाही का हा देश बुद्धाचा होय म्हणून? हे का म्हणत ना? आमचं चक्र दिसलं तेच चक्र तुमच्या तिरंग्यावर आलेलं आहे तरी तुम्ही का म्हणत ना का हा देश पूर्ण बुद्धाचा होय म्हणून? लोक म्हणतात बाबासाहेबांना स्वप्न पाहिलं होतं की हा भारत बौद्धमय करण. अरे हा बाबासाहेब स्वप्न नाही पाहिलं होतं, कारण स्वप्न हळदी लोक पाहतात. बाबासाहेबांना घेतलेली ती प्रतिज्ञा होती की हा भारत मी पूर्ण बौद्धमय करेन आणि तिरंग्यावर अशोक चक्र देऊन बाबासाहेबांना पूर्ण भारत बौद्धमय केलेला आहे. त्याचं वारी राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा रुकना पड़ता है. समाज सेवा में थूकी लकड़ी के तरह सूखना पड़ता है. वसूली के लिए विष्णु लालच पर थूकना पड़ता है. और भीम जी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता है, सभी को झुकना पड़ता है. घटना बदलने वालों हमने समझाया प्यार से, पढ़ो हमारा इतिहास, पढ़ो हमारा इतिहास, करो देते थे सत्यानाश. घर लड़ने पर उतरे, घर लड़ने पर उतरे, मार देते थे हाँ मोर्चा. मेरे घर का चिराग भाई दीपक मेटांगे यांचे सुपुत्र अभिषेक मेटांगे यांच्याकडून मला 100 रुपये आलेले खूप खूप धन्यवाद. घर आजमाना है तुमको, घर आजमाना है तुमको, पूछो बाजीराव पेशवा से. कारण तुम्हाला माहित आहे 1 जानेवारी 1818 मध्ये 500 महाराणी 28,000 कापून टाकले होते. कोणाकोणाला माहित आहे? हा असं पाहिजे पटकन. 500 ना 28 कापून टाकले. हे डुंगडुंगू मोठे ना काय डुंगडुंगू, हे डुंगडुंगू हे बसले कुठे? हे डुंगडुंगू, हे डुंगडुंगू,
यांचे भांडणं झाले हा. एकूण असे भांडणं होऊन आले माझं पोरगं दुसऱ्याला म्हणे जाय बे जाय त्यासारखे 56 पाहिले म्हणे म्हटलं हे बाई तू किती बाया आहे एका कार्यक्रमात केली आता परवाच्या दिवशी 2च बाया मी म्हटलं बाई माणसं तुला दिसून नाही हो ना 2च बाया काऊन माय म्हटलं बापा बापा म्हटलं 2च बाया एवढे माणसं 2 बायानं सगळं होते तू म्हटलं गेले बापा एवढ्या बायाचं म्हणजे माणसाचं स्वयंपाक वगैरे कसं करतात बाई म्हटलं 2च बाया हो म्हणे नाही माय म्हणे बाया का हात म्हणे म्हटलं मग 2च काऊन आले माय म्हणे हे वाटाणे भाऊ ऐकाने म्हणे कुठे गेले ते ऐका असेल ना हा ते वटाणे भाऊ नाही काय माय म्हणे एवढा प्रचार करत होते म्हणे दिदी अंजली भारतीचा कार्यक्रम आहे कार्यक्रमाला शोभा आणा दिदी अंजली भारतीचा कार्यक्रम आहे कार्यक्रमाला शोभा आणा आम्ही काही म्हणे बाई गावात शोभा होतो म्हणून दोघ्या चालू माय म्हणे म्हणजे मधीतला अर्थ जर समजला नाही ते असं होते आणि म्हणून म्हणतो की 500 महाराणे 28,000 कापून टाकले आता आमच्या पोराचे भांडणं झाले तर म्हणजे जायबे जायचे सारखे 56 पाहिले माझ्या राहून लक्षात आलं का हे 56 नव्हते ते 56 होत 500 ना 28,000 कापले होते त्याची बेरीज केली मी तर एकावर 56 आले होते आले म्हणून म्हणायचं का मिलिटरी चाहे कितनी भी बड़ी हो राहुल कांबळे म्हणतात मिलिटरी चाहे कितनी भी बड़ी हो कमाल तो महार बटालियन टीम का है कितना है ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो कितना भी भारी हो ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो कमाल तो सारा सिम का है सत्ताधारी जितने भी हो राहुल कमाल तो संविधान के स्कीम का है अरे लाल देह की गाड़ी किसकी भी हो दीदी पेट्रोल तो मेरे भीम का है मला मोकळा सादर करतो घटना लिहिली ना भीमान घटना लिहिली ना भीमान आरोप केला त्या गधड्यानं केशवराव धोंडगे मेला म्हणे बाबासाहेबांना घटना लिहिली नाही म्हणे आम्ही घटनाची निर्माती म्हणतो हा आमच्या मनाचा मोठेपणा आहे म्हणे दिवंगत झाले ते दिवंगत झाली गेले एक पाय त्याचा तसा एका मध्ये सुद्धा होता घटना लिहिली ना भीमान घटना लिहिली ना भीमान आरोप केला त्या गधड्यानं मग घटना लिहिली का रे भडके मग घटना लिहिली का रे भडके जे म्हणतात का बाबासाहेबांनी घटना लिहिली त्याला भडव्या म्हणतो मी म्हणतोच मी मग घटना लिहिली का रे भडव्या घटना लिहिली का रे भडव्या आणि तुझ्या माईच्या